की जयंत पाटलांच्या वडिलांवर म्हणजे आदरणीय राजाराम बापूंबद्दल जे काही गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही मान्य नाही, मुख्यमंत्र्यांना मान्य नाही आणि त्याची गोपीचंद पडळकरांना ही काही भाषा महाराष्ट्राच्या काय तर खरं म्हणजे मानवीय संस्कृतीमध्ये बसत नाही ही समज दिली. पण ते कारण काढून जयंत पाटील बचाव नावाची जी सभा होती त्या सभेचं नाव होतं जयंत पाटील बचाव, कारण ते अगदी सायडिंगलाच गेले होते. त्या निमित्ताने पुन्हा लाईमलाईटमध्ये आले. असं काही लाईमलाईटमध्ये वर येता येत नाही, ते येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसेल. पण जयंत पाटील बचाव नावाची सभा झाली ते गोपीचंद पडळकर यायला बाजूला, तो काय बोलायला बाजूला आणि देवेंद्र फडणवीस मग त्यांना आका काय म्हणताय, टरबुजा काय म्हणताय, बायको काय काढताय. आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आणि म्हणून आम्ही 1 तारखेला इशारा नावाची सभा करतोय की बाबा तुम्ही पण नीट बोला, आम्ही पण. गेले 1.5-2 वर्ष सातत्याने तुमच्यासमोर मी कंठशोष करून मांडतो आहे की राज्यातल्या 20 प्रमुख नेत्यांनी बसून राजकीय संस्कृती भयंकर घसरलेली आहे यावर विचारविमर्श केला पाहिजे आणि डूज अँड डोंट्स करावे न करावे हे लिहून काढायला पाहिजे. कोणालाच त्याची पडलेली नाही, परिणामी कोणीही काही बोलत आहे. आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील, आमच्या नेत्यावर बोलणार असतील, देवेंद्रजी, मोदीजी, आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही काहीही ऐकून घेणार नाही. लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, लोकशाहीत आम्हालाही बोलायचा अधिकार आहे. तुम्ही बोलायचं बंद करा, आम्ही बोलायचं बंद करा. आज जयंत पाटलांनी ट्विट केलं, ते असं म्हणाले कुठली ती 350 कोटीची महसूल मंत्री असताना काढा ना. आम्ही अस्वस्थच होत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की काही नाहीच आहे. कारण ज्या 350 कोटीच्या जमिनीचा विषय तुम्ही काढता तो तुम्ही आत्तापर्यंत 10 वेळा काढून झाला आणि 10 वेळाही सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाही आहे. 11 वेळांना काढा. पण मग तुम्ही का अस्वस्थ होता ऑनलाईन लॉटरीच्या विषयामध्ये? नाव न घेतले मिळेल, तुमचंही नाव नाही घेतलं. एक अर्थमंत्री, ऑनलाईन लॉटरी, एक ठाणे जिल्ह्यातला आमदार, परमारची डायरी, एक आमदार, एका पक्षाचा नेता, त्याचं नवी मुंबईतलं मार्केट कमिटी. असंच म्हटलं मी. आता मी टोप्या फेकल्या, तुमच्या डोक्यावर का बसल्या? तुम्ही काही काळजी करण्याचं कारणच नाही, कारण तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही धुतल्या जाण्यासारखे आहात. मग तुम्ही काळजी कशाला करता? मी करतो का काळजी? सकाळी 10 वाजता ट्वीट झालं जयंत पाटलाचं, काय अस्वस्थ झालो का? सगळे कार्यक्रम सुरू आहेत. म्हणजे नाहीच आहे ना बोंगल्याला. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये. आम्ही गोपीचंदला जे सांगायचं सांगितलेलं आहे. पण तुम्ही जर तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्ही काही आता स्वस्त बनणार, लोक मारतील आम्हाला. ते काही बोलतात, तुम्ही काही कसं बोलत नाही. आणि त्यामुळे लोकदबाव आमच्यावर आहे की तुम्ही काहीतरी रिॲक्ट म्हणून आम्ही रिॲक्ट होणार. संपायचं आहे ना, जयंत पाटलांनी डिक्लेअर करावं की ह्यापुढे ह्या जिल्ह्यात तरी किमान अशा प्रकारचा कुठलाही विषय होणार नाही. आम्ही 1 तारखेची सभा रद्द करतो. हौस नाही आम्हाला. वेळ जास्त उतू नाही चालला आहे, पैसे उतू नाही चाललेले आहेत. 1 तारखेची सभा रद्द करतो. डिक्लेअर करावं की यापुढे असं होणार नाही. गोपीचंद पडळकरांनी जे राजाराम बापूंवर बोललं त्याच्याबद्दल काय प्रकाराने आम्ही कॉम्पेन्सेट करणार आहोत ते तुम्हाला 1 तारखेला दिसेल. कारण आमचं नेतृत्व थोडं खंबीर आहे. आणि गोपीचंद पडळकरांनी काय करायचं की ज्याच्यातून हा विषय संपेल याची आमची प्लॅनिंग तयार आहे. पण तुम्ही थांबणार आहेत. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.